हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. हा बघा, हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजचा नेहमी एक प्रॉब्लेम असतो की पाठीमागच्या गळ्याचा जो वर्क आहे फार छोटं दिलेलं असतं. आजकाल सगळ्यांना डीप गळा हवा असतो आणि हे वर्क काढता येत नाही. तर हे वर्क कसं ॲडजस्ट करायचं मी आज तुम्हाला सांगणार आहे. फ्रंट साईडचं वर्क ठीक आहे, एक वेळेस फ्रंट साईडचा गळा ॲडजस्ट होतो, 7-7.5 इंचचा गळा असतो. पण ही जी बॅक साईड आहे कधी कधी उंची बसत नाही आपली, आणि उंची जर बरोबर घेतली तर गळा बसत नाही. खालची डिझाईन जर ठेवली तर आपला गळा फक्त 4-4.5 इंचचा राहतो आणि आपला पाठीमागचा गळा पूर्णपणे 10-10.5 इंचचा आहे. तर तो कसा कट करायचा आणि लेस लावताना जर आपण लेस लावतोय ब्लाऊजला तर ती कशी लावायची जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग खराब नाही होणार. आणि वेल्वेटचा गळा पलटी करताना कॅनव्हास जर नसेल तर कशा पद्धतीने पलटी करायचं मी तुम्हाला दाखवतो आज. एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आज आपण कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण दोन्ही साईड सारखे ठेवून ब्लाऊजची घडी करून घ्यायची. व्यवस्थित खालून बघायचं दोन्ही साईड एकदम व्यवस्थित आल्यात का. आणि त्यानंतर आपण जी बॅक साईड आपण अस्तरवरती कापून घेतली, जे मेजरमेंट वर्कपेक्षा खूप छोटं आहे. आपल्याला खालची डिझाईन महत्त्वाची आहे. गळ्याला आपण लेस लावणार आहे कारण ऑलरेडी गळा छोटा आहे. आपण त्याला जर बनवलं असेल तर गळा खूप छोटा होईल. त्यापेक्षा आपण डीप गळा करून आपण लेस लावूया. हे बघा, तुम्ही खालच्या बाजूने मी एकदम बरोबर ठेवलेलं आहे आणि हा गळा फक्त 5 ते 5.5 इंचाचाच शिल्लक राहिलेला आहे. तर आता तिथे आपण डिझाईन कशी करणार आणि लेस कशा पद्धतीने लावायची हे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आता आपण काय करणार आहे, ह्या ब्लाऊजवरती हा गळा खूप छोटा असल्यामुळं आपण इथे 10.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि जसा हा गळा आहे त्याच पद्धतीने आपण त्याला शेप देणार आहे. वरचा जो भाग आहे वर्कचा तिथे आपण तेवढाच शेप द्यायचा आहे आणि खाली आपण मटका टाईप शेप द्यायचा आहे. आणि आपण याला मॅचिंग अशी छान लेस लावायची. कस्टमरला लेस नसेल तर आपण जे वर्क उरले खाली तेही कट करून खालच्या साईडला लावू शकता. पण ह्या कस्टमरने आपल्याला लेस लावायला सांगितली कारण त्यांना एवढा छोटा गळा नको होता, म्हणून आपण ह्या पद्धतीनं गळा कापलाय जेणेकरून ते वर्क पण छान दिसेल राहिलेलं. आणि हे बघा, आपण बॅक साईडचा गळा अशा पद्धतीने कापला आणि बॅक हुक ठेवणार आहे आपण. ब्लाऊज घागऱ्यावरचा ब्लाऊज असेल, नेटची ओढणी असेल तर नेहमी बॅक हुक करायचं आहे कारण फ्रंट साईडला हुक छान दिसत नाही आहे. आपण ब्लाऊज कट करून घेतलाय तर चला तुम्हाला दाखवतो मी पाठीमागची बाजू कशा पद्धतीने पलटी करायची. सगळ्यात आधी आपण खालची साईड पलटी करून घ्यायची आणि गळ्याला आपण अस्तरची पट्टी लावायची. कारण वेल्वेटवरती कधी कधी काय होतं, मशीन जिथे आपण टीप मारतो तिथं ती टीप येत नाही. नेहमी वेल्वेटचा कपडा हा दाब खाली सटकता असतो, त्याच्यामुळे कधी कधी जिथे टीप मारायची तिथं टीप बरोबर येत नाही. त्याच्यामुळे वेल्वेटचा ब्लाऊज सहसा कोणी शिवायला नाही बोलतं किंवा मग काही महिलांना प्रॉब्लेम होतो की मशीनवरती वेल्वेट चालत नाही. तसं काही नाही आहे. वेल्वेटचा गळा हा नेहमी अस्तर लावून पलटी करायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण ज्या पद्धतीने आकार दिला आहे. वरचं जे वर्क आहे अर्ध ते येणार आहे आणि खालच्या साईडला आपण लेस लावणार आहे. लेस पण लावताना काळजी घ्यायची का परफेक्ट मॅचिंग होईल अशीच लेस लावायची. नाहीतर तुम्ही गळ्याला लेस लावली नाही तरीही चालेल, कारण कलर जर मॅच नसेल लेसचा तर ते लेस विचित्र वाटते, काहीतरी छान दिसत नाही गळा आणि कस्टमरही नाराज होतो. त्यासाठी नेहमी मॅचिंग लेस लावायची. बघा, तुम्ही ज्या पद्धतीने मी गळा पलटी करतोय त्याच पद्धतीने तुम्ही गळा पलटी करून घ्या जेणेकरून तुमचा गळा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल. सगळ्यात आधी आपण खालची बाजू व्यवस्थित पलटी करून घेतली, त्यानंतर फक्त आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तरची पट्टी लावून गळा पलटी करून घ्यायचा आहे. प्लीज तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जेवढे जास्त सबस्क्राईब वाढतील हळूहळू त्यानंतर मी नवीन लवकरच कटिंगचे व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग शिकवणार आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपले सबस्क्राईब वाढवावं लागतील जेणेकरून मी जास्तीत जास्त वेळ यूट्यूबला देऊ शकतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम दाखवता यूट्यूब चॅनलवरती माझ्या, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. हे बघा, आता आपण थापून घेतलेलं आहे. आता आपण याला अस्तरची पट्टी लावून पलटी करून घेऊया. हे बघा, आता किती छान असा हा शेप दिसतोय. फ्रंट साईड आपण पलटी करून घेतलेली ऑलरेडी कारण फ्रंट साईडचं वर्क एकदम व्यवस्थित आलेलं आहे. बॅक साईडचा प्रॉब्लेम होता छोट्या गळ्याचा, म्हणून आपण लेस लावून डिझाईन तयार करणार आहे. आपण गळा पलटी करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हुक पट्टी
आणि आयपट्टी बनवणार आहोत आणि त्यानंतर आपण गळ्याला लेस लावणार आहोत. कारण आधी लेस लावल्याच्यानंतर कधी कधी हुक जिथे लावते वरची साईड जे 1 नंबरचं हुक आहे ते फार जाड होतं, त्याच्यामुळं कधी कधी हुक लावायला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आधी हुकपट्टी आणि आयपट्टी बनवायची आणि त्यानंतर आपण लेस लावून घ्यायची. हे बघा, आता आपण मॅचिंग लेस घेतलेली आहे आणि आपण ती गळ्याला लेस लावून घेणार आहे. वरच्या साईडला जे अर्धवट राहिलेलं जे वर्क होतं ते पण आपलं डिझाईनमध्ये कवर झालेलं आहे, त्याच्यामुळे ते असं वाटत नाही आहे की आपण तो गळा वरचा काढून टाकला आहे आणि अर्धवटच गळा आहे. ब्लाऊज बनवताना दोन्ही साईड ज्या असतात ब्लाऊजच्या बॅक साईडच्या किंवा फ्रंट साईडच्या एकदम सारख्या आल्या पाहिजेत. लेस लावताना गळ्याचा आकार कधीही एक साईडला जाणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, आता आपण याच्यावरती लेस लावून घेतलेली. बघा किती छान असं गळ्याची ती डिझाईन दिसते लेस लावल्यानंतर. प्लीज मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ पण बघायला भेटणार आहे मराठीमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये. आज तुम्हाला लवकरात सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मराठी भाषेत मी तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ टाकेल आणि तुम्हाला ब्लाऊज किंवा ड्रेस असेल फ्रॉक असेल सगळ्या गोष्टीमध्ये खूप मदत होणार आहे. बघा, आपला गळा हा किती छान झालेला आहे. असाच तुम्ही जर कमी वर्क असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून कस्टमरला छान असा ब्लाऊज तुम्ही शिवून देऊ शकता. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याच पद्धतीने आपण पुढचा गळा थापून घेतलेला आहे. पुढचा गळा थापताना फक्त एक काळजी घ्यायची का सेंटरला टीप मारून घ्यायची, जेणेकरून एक साईडला ब्लाऊज जाणार नाही आहे, गळा एक साईडला जाणार नाही आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.